नमस्कार मित्रांनो, सौर कृषी पंपासाठी सरकारने नवीन पोर्टल चालू केलेला आहे। मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या पेजवर आल्याच्या नंतर तुम्हाला डाव्या साईडला या 3 रेषा दिसत आहेत, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। येथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अलग अलग प्रकारचे इथे ऑप्शन दिसत आहेत। मुख्य पृष्ठ, योजनेची माहिती। तर योजनेच्या माहितीवर जर तुम्ही क्लिक केलं तर अशा प्रकारचे एक पेज खुलेल। या पेजवर तुम्हाला या योजनेची माहिती दिलेली आहे। मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेची माहिती दिलेली आहे। सुरुवातीला योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत ते खाली तुम्हाला दिलेले आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता। त्यानंतर खाली लाभार्थी निवडीचे निकष म्हणजे लाभार्थी कसे निवडणार आहेत, शेतकऱ्याची निवड कशी केली जाणार आहे त्याच्याबद्दल खाली माहिती दिलेली आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता। त्यानंतर परत आपल्याला वर या 3 रेषेवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली शासन निर्णय याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक पेज खुलेल। त्याच्यामध्ये शासनाचा निर्णय काय आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता, नंतर तुम्ही वाचा ते। त्यानंतर खाली लाभार्थी सुविधा असं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता जेव्हा केव्हा याचे अर्ज चालू होतील तेव्हा तुम्हाला अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज करू शकता तुम्ही। त्यानंतर अर्ज केल्याच्या नंतर अर्जाची स्थिती काय आहे हे चेक करण्यासाठी दुसरं ऑप्शन दिलेलं आहे, अर्जाची सद्यस्थिती। अर्जाची सद्यस्थिती जाणून घेतल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला पेमेंटचं ऑप्शन येईल त्यासाठी खालचं ऑप्शन दिलेलं आहे, देयकाची रक्कम भरणा हे ऑप्शन दिलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो खाली वारंवार विचारले जाणारे प्रश्न याच्यावर क्लिक करायचं आहे। यामध्ये शेतकऱ्याच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील, जे काही प्रश्न असतील त्याचे उत्तर इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। सौर कृषी पंप म्हणजे काय, सौर कृषी पंपाचा उपयोग काय असतो, सौर कृषी पंप कसं काम करतो, असे अलग अलग प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येतात, त्याचे सर्व उत्तरे तुम्हाला इथून मिळतील। तर माहिती कशी वाटली मित्रांनो, यासाठी लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। जेव्हा केव्हा अर्ज चालू होतील तेव्हा तुम्ही यावर येऊन अर्ज करू शकता। धन्यवाद। प्लीज सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओ।